स्ट्रॉबेरी बऱ्यापैकी 7-8 तरुण एकत्र येऊन स्ट्रॉबेरी लावतात. तुम्ही असं थोडीशी नगदी पिकं घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातूनच आमच्या सगळ्यांच्या डोक्यात असं आलं की अरे आपण हे सगळं जे करतोय ते सगळं करत असताना आपण थोडंसं विष हळूहळू स्लो पॉइझन घेतोय. ह्याला कुठेतरी थोडंसं हे मिळायला पाहिजे म्हणून अनायशी त्या सगळ्या ग्रामविकासाची आपली एक बैठक हे सगळं जुळून आलं. आणि आपली जिव्हाळा ग्रुप म्हणून एक आमचा 15-20 जणांचा टीम आहे. ते प्रत्येक जण वेल सेटल आहे. कोणी मुंबईला कुठे काय असे काही जण रिटायर आता झाले काही. आणि त्या जिव्हाळा बरोबर आमचा एक 15-20 जणांचा ग्रुप आहे. तर आम्ही ठरवलं की नाही बाबा कमीत कमी खाण्यापुरती तरी आपली थोडीशी विषमुक्त शेती व्हावी अशा उद्देशानं एक ग्रुप तयार केला. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळेजण आता आलोय. ह्या आहेत ते प्रथम करतो कुट्टी कौशिक म्हणून ह्या साऊथ इंडियन आहेत. त्यांचे हे मिस्टर आहेत. योगायोगानं गावामध्ये ते एक सामाजिक काम करतात. एका संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये काही गरजू लोकांना काही वस्तू देणं असेल म्हणजे असं तर टॅब आमच्या गावातील जवळजवळ 35 ते 40 मुलांना त्यांनी टॅब वाटप केलं. आणि त्या निमित्तानं त्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या. तर त्यांना सुद्धा सामाजिक ह्याची आवड आहे. त्यांच्या आईंना सामाजिक कामाची आवड आहे. आणि ते थोडंसं संघाशी रिलेटिव्ह असल्यामुळे ते जास्त कनेक्टिव्हिटी झाली. परवा मी सहज त्यांना भेटलो तर ते म्हणजे मला सुद्धा यायला आवडेल तुमच्या बरोबर. 20 वर्ष बस चालवली. त्याच्या अगोदर 2 वर्षे बजाज कंपनीच्या बसवर आणि 1 वर्ष त्याच्या आधी 1 वर्ष स्टार्ट ट्रकला म्हणजे एकूण 27 वर्षे हेवी गाडी चालवली, मोठी गाडी चालवली. 27 वर्षानंतर काय झालं की मला थोडा प्रॉब्लेम आला. पण नंतर आम्ही सेवानिवृत्ती घेतली TMT मधून. आमची पुण्यातली TMT सिटी बस. सेवानिवृत्ती घेतल्यानंतर काय करायचं तर एकदा मला एका पेपरला छोटेसा कॉलम होता. एक देशी गाय 30 एकर शेती पिकून दिली. तर हे कसं शक्य आणि 1 एकरला 10 किलो शेण लागतं. थोडं शॉक बसला. ज्या हॉटेलमध्ये पेपर वाचतो आमच्या गावच्या फाट्यावर तर तो जो पेपरचा जो कॉलम होता म्हणजे हॉटेल मालकाकडे पाहिलं आणि तिथं काय नाश्ता करत होते लोकांच्याकडे पाहिलं तेवढा रकाना कट करून घेतला आणि होल पाडलेला पेपर बंद करून तिथून त्या टेबला ठेवून परत घरी आलो. अरे म्हणलं हे तर मला काहीतरी मला प्रेरणा मिळाली. आणि मग हे चालू तर आमच्या इथं बॅक साईडला 10-12 घर येत तिथं आणि असे शेतकरी येतात. आम्ही मग इथं गप्पा मारतो आमच्या इथंच की आज काय केलं, आज कुठली फवारणी केली. ते आमच्या चर्चा चालायची. म्हणजे असं करता करता म्हणजे आपल्याला इथं अशी चिठ्ठी काढली, पेपरची दाखवली आणि 4 शेतकरी होते. हे सुभाष पाळीकर कोण तर हे म्हणतात की 1 देशी गाय 30 एकर शेती पिकून देते. तुमच्याकडे 1 देशी गाय असेल 30 एकर आणि 1 एकरला 10 किलो शेण लागते. त्यातली तिघामधून दोघांनी थोडी वेगळी भाषा काढली पाहिजे. मला म्हणले कोण तो पाळेकर, त्यांचं डोकं ठिकाणं आहे का, 1 एकरला 10 किलो शेण कुठे पुरतंय का. आमचे आई बाबा 1 एकरला 10 बैलगाड्या शेणखत वापरतात, शेती पिकत नाही, 10 किलो कसं परत. बघू पुण्याच्या जवळ आहे कोंडव्याला त्यांचं शेत आहे म्हणजे जाऊन बघून येऊ काय. त्यामुळे तुम्ही जावा. पण ही उलट बोलणारी मंडळी आत्ता माझ्याकडे जे काय काम आपण म्हणतो ना की मला मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्याकडे येतात. तो मला आनंद आहे. मी कधी त्यांना रागवलो नाही. पण मार्गदर्शन ते म्हणतात की अरे फवारणीला किती घ्यायचं, त्यात 2 शेटचा बॅगला किती शेण टाकायचं. मला का सोनार आणि कान टोचल्यानंतर दुखते. आम्ही त्या टायमाला टोचे तुम्ही आमच्यावर रागवले कोणतं पाळेकर आता ते मलाही माहिती नव्हतं. पण तिथून मी सुरुवात केली आजपर्यंत मागे वळून पाहिलं नाही. आणि आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना TV ला मुलाखती असतात, रेडिओला मुलाखती आहेत. आमच्या आपल्याकडे जेवढ्या पेपरच्या व्हरायटीज आता फक्त इंडियन टाइम्सच राहिला फक्त इंग्लिश. तेवढ्यात एक माझी पुढे ॲड नाही. ऑल सगळ्या पेपरला माझ्या आहेत शेतीविषयी. त्यामधूनच सगळ्यात जास्त ओळख झाली ती शेवग्याच्या शेंगेमुळं. प्रगतशील होण्यापेक्षा प्रयोगशीलतेकडे लक्ष दिलं. आता कसं होतं माहिती का, तुम्ही एखाद्या प्लॉटवर गहू केलाय त्याला तुम्ही 10-26 युरिया टाकताय. तुम्ही उत्पादन काढले की तुम्हाला काय म्हणतो आणि प्रगतशील शेतकरी का उत्पन्न तुम्ही काढले किंवा एवढ्यात उत्पन्न तुम्ही जास्त काढलं. आणि त्या प्रगतशील होण्यापेक्षा थोडं प्रयोगशील केलं. आणि कारण का सुभाष पाळेकरांचं जीवामृत कसं बनवायचं त्याच्यात खरा फायदा आहे का नाही म्हणून हे प्रयोग करत गेलो. आणि प्रयोग करता करता एक दिवस असं उजाडला की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत गेलो. आणि जगात म्हणजे माझ्या गावचं तर वेळूगावचं झालं, माझ्या तालुक्याचं झालं, माझ्या पुणे जिल्ह्याचं झालं, माझ्या म्हणजे महाराष्ट्रातलं झालं, अख्ख्या भारताचं पण झालं.
म्हणजे इथं कुठंतरी मला एक वाव मिळाला. पहिली गोष्ट म्हणजे की मी PMT बस चालक म्हणून जे काम करताना मातीला कधी स्पर्श न करणार शेतकरी, म्हणजे शेती केलीच नाही. माझे आई बाबा शेती करायची, मला ती वेळ आली नाही, कारण माझी ड्युटी जेवढी हार्ड होती ना बस चालवायची, कधीच म्हणजे शेतातलं काम केलं. पण आत्ता म्हणजे असं आहे की चांगले लोक मला भेटत गेले. आता ह्या चांगल्या लोकांमधून तुम्ही तर आज सगळेच आलात माझ्याकडं, तर त्याच्यामधून 7 समुद्र पार पलीकडचे शेतकरी इथं आले. त्याच्यामध्ये माझ्या मते लंडन, इटाली आणि आता 1.5 महिन्यापूर्वी 18 देशातले विद्यार्थी आले. 18 देश. मग मला माहिती नव्हतं की अरे टांझानिया मधला शेतकऱ्याचा चेहरा कसा असू शकतो, ब्रिटन मधला कसा असू शकतो, युरोप मधला कसा आहे, की इथं 18 देशातले विद्यार्थ्यांचे चेहरे मला पाहायला मिळाले सगळे. म्हणजे एक आनंद होता की आपण म्हणतो अरे ह्याच्यासारखं सुख आहे. दुसरी गोष्ट की शेतीला जोड व्यवसाय म्हणून मी काय केलं, ॲग्रो टुरिझम. म्हणजे माझे आजी त्या ज्या टायमाला चुलीवरचं भाकरी पाटावर वाटण करून ती स्वयंपाक करायची, तो आता मिळत नाही. आता काय केलं की बरेच आम्हाला याचे तुम्ही विषमुक्त भाजी पिकवता येतात, पण विषमुक्त जेवण का देत नाही. आणि ही संकल्पना आम्ही पुढे अंमलात आणली आणि कोरोनाच्या पिरियडपासून आम्ही आता हा ॲग्रो टुरिझम चालू केलं. मग आता कसं असतं की आता माझा मुलाने BA मधून ग्रॅज्युएशन केलं आणि तो पुण्याच्या कॉर्पोरेशनला कामाला बरोबर. मी त्याला थांबवलं, मला थांबतो व्हायचं. तो आज जरी कॉर्पोरेशनला तो BA मधून ग्रॅज्युएशन केलेच ना, तो आज जरी पुढे कामाला लागशील तर तो कोणाच्या तरी सिनियर माणसाच्या हाताखाली कामाला लागणारच. तुला काय पगार मिळणार, शेवटी तो त्याच्या हाताखालचा तो गुलाम राहणारच. मग त्याला एक जबाबदारी दिली, ॲग्रो टुरिझम तो सांभाळायचंच. ऑनलाईन ऑर्डर घेणे, व्यवस्था करणे. दुसरी एक शेतीमधली मी पाहिजे बाबा कुठल्या बियाणं टाकायचं, कुठल्या भाज्या टाकायच्या, ते आम्ही करू. पण त्याची विक्री तुला करायची मुलाला म्हणजे, कारण ही शिकलेली मंडळी ना त्यांना भाजी विकायची लाज वाटते. पण मी त्याला म्हणलं ही विक्री, तो 2च कामं करायचे. तो शेतात पाणी द्यायला जायचं नाही, तो खोली फवारणी करू नको, तो फक्त ॲग्रो टुरिझम आणि भाजी विक्री व्यवस्था, हे ते 2 त्याच्याकडे. आता बघा तो भाजी जे आहे तर पुण्यात ऑनलाईन विकून आला ना, ते म्हणत नाही मला 1000 रुपये दे, 500 रुपये दे. म्हणणार पप्पा मी आत्ताच आलोय, तुम्ही सारखेच पैसे मागता. आणि पैसे न मागल्यामुळे त्याच्या खिशात पैसे साठले पडतो. आणि मग जे शेतात काम करत होते ती विद्यार्थी किंवा ती मुलं आमच्या इथे काम करायला लागली, तो आनंद. आता आपण सगळीकडे पाहतो की लग्नाचा विषय फार गंभीर असतो की मुली मिळत नाहीत ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या मुलांना. आणि थोडा उलटा गेम काय, माझी मुलगी कोथरूडला आहे आणि माझ्या मुलीचे जाऊची मुलगी होती पुण्यामध्येच. तिचं बी फार्मसी झालं, आता डी फार्मसी करायचं होते तिला. विचारलं मला बाबा असा मुलगा आहे माझा, बरं काय जर तुला जमेल का. पण तिने घर पाहिलं नव्हतं. म्हणजे एकदा आम्ही काय केलं, गुगल लोकेशन तिला दिलं, शेगर कॉलेजला होते पुण्याला. आणि म्हणलं बघ तुझं कॉलेज संपलं की तू फक्त ॲक्टिवा गाडीवर तू एकटे उपयोग, तुझ्या मैत्रिणीला तू घेऊन ये, आधी घर बघ, परिसर बघ, आणि तू नंतर हा म्हण. आम्ही तुला सक्ती करणार नाही. भविष्यात असं असतं की लग्न करायचं आणि लावून द्यायचं, तिच्या डोळ्यात भविष्यात पाणी नाही आलेलं दिसलं पाहिजे, म्हणून पहिले घर बघ आणि हा म्हण, नसतं पण नाही म्हण. ज्या टायमाला ती इथं आली, गेटमधून आतमध्ये आल्यानंतर म्हणजे वा इथं कोकणात आले बघते, हे आवडलं तिला. आता ती बी फार्मसी झाली तर डी फार्मसी झाली. म्हणजे शिकलेली मुलगी सुद्धा खेडेगावात येऊ शकते, ते आमचं ताजं वगैरे. आता आमच्याकडे चॅनलवाले येतात, युट्यूब चॅनलवाले येतात किंवा पत्रकार येतात. आम्ही काय करतो, माझी मुलाखत घेतात आणि तो तुम्ही पुढं वागू घेते सुनबाईला आणि मुलाला. माझं वय आता 62 चालू होईल आता. तर आम्ही आता तुम्ही थांबायचं बोल, माझ्याकडून ट्रेनिंग घेतलं तुम्ही, आता तुम्ही उत्तर द्यायचे काय जे पत्रकार येते कसं करतोय ते देतात. म्हणजे आता काय होतं की ह्या मुलांच्या पुढे जबाबदारी टाकली, आपली जबाबदारी कमी होते आणि हा वारसा ही मुलं चालवणार आहे. आता ऑनलाईन विक्री करताना काय माहितीये का, मुळात आमच्याकडे वर्षभर एकच रेट असतात. 2023ला मेथीची गड्डी 25 रुपयाला होती, 20 रुपयाला होती. 2024ला ती 25 रुपयाला, 2026ला 30 रुपयाला. वर्षभर एकच रेट. तुमचे 10 रुपयाला 2 गड्ड्या दिल्या तरी आमचे 30 रुपये रेट, हा फिक्स रेट. फळभाजी कुठली घ्या, काटावांगे, टोमॅटो, दोडका, कारली,
80 रुपये किलो आहे. आणि तेच आपण एकदा मार्केटमध्ये गेलो तर तुम्हाला 40 रुपये किलो मिळतो. हा फरक आहे. त्याच्यावर विषमुक्त भाज्याला भरपूर रेट आहे. आणि तर आता आमच्याकडे IT इंजिनियर येतात किंवा DY पाटील कॉलेज इंजिनिअरिंगची मुलं येतात किंवा ॲग्रिकल्चरची मुलं येतात. काय म्हणतात की ह्याच्यात पैसे जास्त आहेत, तुम्ही IT मध्ये जाऊ नका, त्यात करिअर करा तुम्ही, पैसे जास्त आहेत. किती पण तुम्हाला पगार मिळणार आहे. IT पार्कला गेले किंवा कोणाला जॉब तुम्ही जॉईन केलं किती पैसे मिळणार. इथं कमी श्रमात जास्त पैसे, खाणाऱ्यांची क्रेज जास्त आहे, पिकवणार कमी. आणि हे करत करत आतापर्यंत माझ्या आता मला कृषी खात्यातर्फे भरपूर पारितोषिक भेटलं. त्याच्यामध्ये शासनाचे पुरस्कार आहेत, मला शेतीनिष्ठ पुरस्कार आहे, कृषीरत्न पुरस्कार आहे, कृषीभूषण पुरस्कार आहे, महाराष्ट्र ब्रँड आयकॉन पुरस्कार आहे. भरपूर पुरस्कार माझ्या नाव येतात. समाधानी मग काय असेल तर हे शेतकरी शेती